नमस्कार. आज आपण होळी विशेष मऊ लुसलुशीत अजिबात मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठाची गुळाची पुरणपोळी बनवणार आहोत. पुरणपोळी बनवताना मी तुम्हाला खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत, जेणेकरून तुमची तयार होणारी पुरणपोळी अजिबात वातड होणार नाही, अगदी मऊ लुसलुशीत अशी तयार होईल. आजची रेसिपी खूप सोपी आहे. आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा व रेसिपीला एक लाईक नक्की करा. व्हिडिओमध्ये तुम्हाला ही पुरणपोळी दिसत असेल, ही गव्हाच्या पिठापासून बनवली आहे, तरीसुद्धा अतिशय मऊ लुसलुशीत अशी तयार झालेली आहे. तर आता गव्हाच्या पिठाची पुरणपोळी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला हरभरा डाळ भिजवून घ्यायची आहे. तर इथं मी 250 ग्राम इतकी डाळ घेतलेली आहे. ही डाळ मी जवळपास 2.5 तास भिजवून घेतलेली आहे. तुम्हाला शक्य असेल तर 3 ते 4 तासांसाठी भिजवून घेतली तरीही चालेल. घेतलेलं साहित्य आपल्याला एकाच वाटीने घ्यायचं आहे. तर याच वाटीने मी हरभरा डाळ घेतली. याचं वजनी प्रमाण 250 ग्राम इतकं आहे. 4 व्यक्तींसाठी इतकं प्रमाण पुरेसं आहे. आता कढईमध्ये मी 6 वाटे इतकं पाणी घेतलेलं आहे. या पाण्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे, 1 मोठा चमचा तेल घालायचं आहे. आता या पाण्याला छान खळखळून उकळी आली की भिजवलेली हरभरा डाळ मी यामध्ये घातली. ढवळून घेऊया. इकडे ज्या वाटीने डाळ घेतली त्याच वाटीने आपल्याला 2 वाट्या बारीक दळलेलं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. लक्षात ठेवा, पुरणपोळी बनवण्यासाठी गव्हाचं पीठ अतिशय बारीक असं दळलेलं असावं. इकडे डाळीवरती खूप जास्त फेस आलेला आहे, तो काढून टाकायचा आहे. डाळीवरचा फेस काढल्यामुळे पुरणपोळी पचनासाठी हलकी जाते, ॲसिडिटी होत नाही. यासाठी शक्य होईल तितका या डाळीवरचा फेस आपल्याला काढून टाकायचा आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम किंवा बारीक ठेवायची आहे व यावरती अर्धवट झाकण ठेवून डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आता यानंतर कणिक मळून घेऊया. पुरणपोळीसाठी कणिक मळत असताना खूप जास्त सैलसरसुद्धा मळायची नाही किंवा खूप जास्त घट्टसुद्धा नाही. आपण रोजच्या चपातीसाठी जसं पीठ मळतो त्यापेक्षा हलकं घट्ट मळून घ्यायचं आहे. आपण ही कणिक मळलेली 1 तासांसाठी भिजवत ठेवणार आहोत. जास्त वेळ कणिक भिजवली की ती नंतर सैलसर होते. यासाठी महत्त्वाची टिप ती म्हणजे कणिक मळत असताना चपातीसाठी जशी मळतो त्यापेक्षा हलकी घट्ट मळून घ्यायची आहे. आता यानंतर पुरणपोळीमध्ये घालण्यासाठी इथं मी अर्धा छोटा चमचा जायफळ घेतलेला आहे, अर्धा मोठा चमचा वेलची पूड घेतलेली आहे, अर्धा चमचा बडीशोप घेतलेली आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया. यामध्ये सुंठ असेल तर नक्की घाला. अर्धा चमचा साखर घातली. आता हे मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. याने पुरणपोळीला खूप छान स्वाद येतो. एकदा नक्की करून पहा, पुरणपोळी खूप छान लागते. इकडे पहा, आपली कणिक छान अशी भिजवून तयार झालेली आहे. जवळपास मी 1 तासांसाठी ही कणिक साईडला ठेवून दिली होती. आता ही कणिक आपल्याला छान अशी तिंबून घ्यायची आहे. त्यासाठी ताटाला सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आहे. भिजवलेली कणिक यावरती आपल्याला तिंबून घ्यायची आहे. तर आता इथे पहा, व्हिडिओमध्ये जसं तुम्हाला दिसत आहे अशाच पद्धतीने तुम्हाला चांगली अशी ही कणिक तिंबून घ्यायची आहे. याने आपली पुरणपोळी अतिशय मऊ लुसलुशीत तयार होते. चांगली आपण कपडे जसे आपटतो तशाच पद्धतीने ही कणिक तुम्हाला तिंबून घ्यायची आहे किंवा तुम्ही पाट्यावरती टेचून घेतली तरीही चालेल. कणिक तिंबल्यामुळे खूप छान अशी लवचिक होते, खूप छान अशी मऊ लुसलुशीत अशी तयार होते. तर आता ही आपण साईडला ठेवून देणार आहोत. इकडे आपली डाळसुद्धा छान अशी शिजली गेलेली आहे. आता पुरणासाठी डाळ कशी शिजवावी, अतिशय मऊसूत अशी ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर आता इथे पहा, शक्य होईल तितका मी फेससुद्धा या डाळीवरचा काढून घेतलेला आहे. व्हिडिओमध्ये जसं तुम्हाला दिसत आहे तशाच पद्धतीची डाळ शिजली गेली पाहिजे. डाळ शिजली. आता यामधलं आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे. या पाण्याला येळवणी असं बोलतात. तर आता चाळणीवरती डाळ काढायची आहे व खाली जे पाणी राहतं याच पाण्याला येळवणी असं बोलतात. तर आता आपण पुरणाला चटका देऊन घेणार आहोत. तर आता त्याच कढईमध्ये मी शिजवलेली डाळ घातली. आता यानंतर ज्या वाटीने आपण डाळ घेतली त्याच वाटीने आपल्याला गूळ घ्यायचा आहे. तर इथं मी बारीक चिरून 1 वाटी इतका गूळ घेतलेला आहे. गुळाचं प्रमाण तुम्हाला हवं तसं तुम्ही थोडंसं कमी किंवा थोडंसं जास्त करू शकता, पण खूप जास्तसुद्धा गूळ घ्यायचा नाही, याने पुरणपोळी कडक होऊ शकते. गूळ घातल्यानंतर सुरुवातीला आता हे मिश्रण सैलसर होतं. नंतर हे मिश्रण जसं जसं आपण पुरण परतत जाऊ तसं तसं हे घट्ट स्वरूपाचं होतं. सुरुवातीला सैलसर झाल्यानंतर आपल्याला हे परतत राहायचं आहे व अशा पद्धतीने घट्ट स्वरूपाचं झालं की लगेचच आपल्याला पुरण
तयार झालं आहे की नाही ते पाहायचं आहे। तर व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला पुरण दाखवत आहे अशा पद्धतीने सपाट करून घ्यायचं आहे। यावरती एखादा चमचा रोवून पाहायचा आहे। अशा पद्धतीने उभा राहिला की समजायचं आपलं पुरण व्यवस्थित असं तयार झालेलं आहे। खूप जास्त सुद्धा कोरडं करायचं नाही किंवा खूप जास्त ओलसर सुद्धा ठेवायचं नाही। आता सुरुवातीला आपण पुरणपोळीसाठी जो मसाला तयार करून घेतला तो यामध्ये घालायचा आहे, मिक्स करून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम बंद करायची आहे। तर आपलं पुरण तयार झालेलं आहे। तर इथं मी तुम्हाला आवर्जून सांगेल की यामध्ये 1 चमचा आपल्याला साजूक तूप घालायचं आहे। याने पुरण खूप छान होतं, पचनासाठी सुद्धा हलकं जातं व चवीला सुद्धा खूप छान लागतं। आता गरमागरम हे पुरण आपल्याला वाटून घ्यायचं आहे। त्यासाठी पुरणाची चाळण घेतलेली आहे, यावरती पुरण घालायचं आहे, खाली पातेलं ठेवायचं आहे व हे पुरण आपल्याला व्यवस्थित असं फटाफट वाटून घ्यायचं आहे। गाळणीतून गाळून घ्यायचं आहे। पुरण तयार झालं, कणिकसुद्धा भिजवून रेडी आहे। आता आपण पुरणपोळी लाटून घेणार आहोत। त्यासाठी इथं मी मोठ्या लिंबाच्या आकारा इतका गोळा घेतलेला आहे। तर आता हा गोळा आपल्याला सुरुवातीला कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे। आता याची एक आपल्याला मोठी अशी वाटी तयार करून घ्यायची आहे। व्हिडिओमध्ये जसं तुम्हाला दाखवलं आहे अशाच पद्धतीने वाटी तयार करून घ्यायची आहे। ही वाटी तयार करत असताना खूप जास्त पातळसुद्धा करायची नाही किंवा खूप जाडसुद्धा ठेवायची नाही। आता आपण जितका उंडा घेतला त्याच्या दुप्पट आपल्याला पुरण घ्यायचं आहे। बरेच जण बोलतात की तिप्पट चौपट पुरण घ्यायचं, पण दुप्पटच घ्यायचं, याने पुरणपोळी अतिशय परफेक्ट अशी तयार होते, अजिबात फुटली जात नाही। व्हिडिओमध्ये जसं तुम्हाला दाखवलं आहे अशाच पद्धतीने हा गोळा तुम्हाला बंद करून घ्यायचा आहे व हा गोळा आपल्याला कोरड्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे। आता आपण पुरणपोळी लाटणार आहोत, त्या अगोदर हा उंडा आपल्याला हाताने अशा पद्धतीने पसरट करून घ्यायचा आहे। हलक्या हाताने पसरट करून घ्यायचा आहे व लाटण्याने आपल्याला ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे। पुरणपोळी लाटत असताना लाटणं आपल्याला अगदी हलक्या हाताने फिरवून घ्यायचं आहे। गरज लागेल तसं आपल्याला कोरडं गव्हाचं पीठ यावरती लावून घ्यायचं आहे, खूप जास्त सुद्धा लावायचं नाही, याने पुरणपोळी वातड होऊ शकते। त्यासाठी गरज लागेल तितकंच आपल्याला गव्हाचं कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे। पुरणपोळी सुरुवातीला लाटल्यानंतर याच्या कडा आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत। अगदी हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची आहे। तर पुरण पहा अगदी कडेपर्यंत पसरलं आहे। आता इथे एक तुम्हाला महत्त्वाची टीप, ती म्हणजे ज्या साईडने खूप जास्त पुरण दिसतंय त्या साईडने ती साईड आपल्याला तव्यावरती न घालता दुसऱ्या साईडने आपल्याला पुरणपोळी तव्यावरती भाजण्यासाठी घालायची आहे। याने पुरणपोळी तव्याला अजिबात चिकटत नाही। आता पुरणपोळी तव्यावरती घातली, गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे व ही पुरणपोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे। तर आता तुम्हाला आवडीप्रमाणे तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे। मी म्हणेन की सुरुवातीला तूप न लावता सुरुवातीला पुरणपोळी भाजत असताना तेलच लावून घ्या। जर का तुम्ही सुरुवातीलाच तूप लावत बसला तर पुरणपोळी अतिशय वातड अशी होते। पुरणपोळी तयार केल्यानंतर तुम्ही आवडीप्रमाणे याला तूप लावून खाऊ शकता। तर अशाच पद्धतीने मी सगळ्या पुरणपोळ्या तयार करून घेतल्या। तर पुरणपोळी पहा अतिशय मऊ लुसलुशीत अशी तयार झालेली आहे व टम्मसुद्धा फुगलेली आहे। कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा व येणाऱ्या होळीसाठी अशा पद्धतीने पुरणपोळ्या नक्की बनवून पहा। धन्यवाद।